friends, myself More HP. In last video, we had learned first part of lesson number 1.4 Miss Slippery, and in that part we had discussed on chit chat. Now we have to learn second part of this lesson. I have textbook. You should open your textbook. Okay? Miss Slippery 1.4 Miss Slippery. Open your textbook and look on page number 18. Given below are extract from the story of a lonely girl. खाली दिलेला जो उतारा आहे तो एकाकी मुलीची कथा आहे. एकाकी मुलीबद्दल दिलेला तो उतारा आहे. लोनली गर्ल म्हणजे एकाकी मुलगी who is teased by classmates in school आणि तिला तिच्या शाळेतील वर्गमित्रांकडून नेहमी चिडवले जायचे. Because she is upset and unnerved due to certain problems at home. घरातील काही विशिष्ट कारणांमुळे तिचे मानसिक स्वास्थ्य नेहमी बिघडायचे. She is unable to do any task well. तिचे स्वास्थ्य बिघडल्यामुळे ती कोणतेही काम व्यवस्थितपणे करू शकत नव्हती. The story tell us what happens next. आणि पुढे काय घडते ते आपल्याला खाली दिलेला जो उतारा आहे, जी स्टोरी आहे ते आपल्याला सांगते. चला तर मग आपण पार्ट फर्स्ट ला सुरुवात करूया. पार्ट फर्स्ट. I got ready and went to school. मी तयार झाले आणि शाळेत गेले. In the first period, पहिल्या तासिकेला our class teacher who taught us English told us to take out our composition notebook. आमच्या वर्ग शिक्षिका की ज्या आम्हाला इंग्लिश शिकवायच्या त्या told us to take out our composition notebook. त्यांनी आम्हाला composition notebook बाहेर काढायला सांगितलं. I took out the mathematics notebook by mistake. आणि चुकून माझ्याकडून गणिताचं पुस्तक बाहेर गणिताची नोटबुक बाहेर काढली गेली. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. माझी चूक लक्षात येताच मी ती नोटबुक बदलवले तेवढ्या शिक्षिकेनी त्यांची नजर माझ्यावर ठेवलेली होती. She shouted. त्या ओरडल्या. Come here with your book, सायली. त्या ओरडल्या आणि मला म्हटलं की सायली तुझी नोटबुक घेऊन माझ्याकडे. आय ओबेड हर. मी त्यांची आज्ञा पाळली. बट हर एंग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रम्बल. परंतु त्यांच्या रागीट स्वभावाने माझे पाय लटपटायला लागले. अँड व्हेन आय रीच्ड हर चेअर. आणि ज्यावेळी मी त्यांच्या खुर्चीपाशी पोहोचली, द नोटबुक फेल ऑन हर फीट. आणि ती नोटबुक त्यांच्या पायावरती पडली. सम गर्ल लाफ लावली आणि काही मुली मोठ्याने हसल्या. द टीचर टॉट दॅट. शिक्षिकेला वाटलं की आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. शिक्षिकेला वाटलं की मी मुद्दामहून अर्थात त्या मुलीने मुद्दामहून जाणून बुजून ती नोटबुक त्यांच्या पायावरती पाडली. She stared at me with an all during look. आणि त्या शिक्षिकेने अगदी घाबरून टाकणाऱ्या नजरेने माझ्याकडे बघितलं. इथं ऑल ड्युरिंग लुक अर्थात त्याचा अर्थ अ फ्राइटनिंग लुक म्हणजे घाबरून टाकणारी दृष्टी. गो अँड स्टँड नियर युअर सीट. सी येड. आणि त्या ओरडल्या की जा आणि तुझ्या जागेवर उभी राहा. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड. त्यांनी मला पूर्ण तासिकेभर उभी राहण्याची शिक्षा दिली. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास. आणि पुढची जी तासिका होती ती इतिहासाची होती. अँड माय फेवरेट सब्जेक्ट. आणि तो त्या मुलीचा अतिशय आवडता विषय होता. द टीचर हॅड asked us to memorize the causes and effects of the battle of Panipat. इतिहासाच्या शिक्षिकेने त्यांना पानिपतच्या युद्धाची कारणे व परिणाम पाठांतर करून यायला सांगितलेले होते. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आणि मी चांगल्या पद्धतीने
ते पाठांतर केलेलं होतं, चांगल्या पद्धतीने मी तो अभ्यास केलेला होता असं ती मुलगी म्हणते. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस. शिक्षिकेने आमचं पाठांतर घ्यायला, आमची अर्थात परीक्षा घ्यायला सुरुवात केली. वन बाय वन व्हेन माय टर्न कम. आणि एकामागून एक जेव्हा माझी वेळ आली, आय वेंट ब्लँक. आणि मी सर्व काही विसरून गेली. द टीचर गेव मी अ स्टेअर व्हाईल आय स्टूड देअर स्टिल विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. शिक्षिका माझ्याकडे रागीने बघत होत्या आणि मी लाजेने स्तब्धपणे मान खाली घालून उभी होती. इथं बघा, स्टेन अर्थात स्ट्रिक्ट. नेक्स्ट, ममा अँड पप्पा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग स्टीप. इथं स्टीपचा अर्थ आहे अ स्लाइट आर्ग्युमेंट. ममा अँड पप्पा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग स्टीप. आई आणि बाबा त्यांचे कधीही न थांबणारे जे भांडण होते ते सुरूच ठेवत होते. पप्पा युज्ड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हर अनॉयन्स. आणि बाबा त्यांचा राग व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नव्हते. अनॉयन्स याचा अर्थ दिलेला आहे फीलिंग ऑफ बीइंग एंग्री. Mama on her part did not allow any such occasion to slip without turning it into a vociferous quarrel. आणि आई सुद्धा तिच्या बाजूने अशी कुठलीही संधी न सोडता तावातावाने किंवा मोठ्याने भांडण केल्याशिवाय राहत नव्हती. इथं व्होसिफेरियस याचा अर्थ दिला विद्यार्थी मित्रांनो, नॉइजी अँड फोर्सफुल इन एक्सप्रेसिंग ओन्स फिलिंग. The quarrel was between the two. ही भांडणे त्या दोघांतली होती, अर्थात त्या आई बाबांतली ही भांडणे होती. But the punishment inevitably descended on the third. आणि त्याचा परिणाम नेहमी तिसऱ्याला भोगावा लागायचा, अर्थात त्या मुलीला तो परिणाम भोगावा लागायचा. That is me at school. आणि ती मुलगी म्हणजे सायली होय. आणि सायलीला त्याचा परिणाम शाळेत भोगावा लागायचा. Wherever and whenever I heard raised voices, I felt as if Mama and Papa were quarreling. आणि जेव्हा जेथे वाढलेला आवाज, मोठा आवाज ती सायली ऐकायची, त्यावेळी तिला मम्मा आणि पप्पांचं जणू भांडणच होत आहे असं भासायचं. Sometimes even in midst of silence, Mama's screams came piercing through my ears. कधी शांततेतही आईचा कर्कश किंचाळण्याचा आवाज त्या सायलीच्या कानाला भिडून जायचा. And whenever I heard Mama's high-pitched yells, आणि ज्या वेळी आईचे उंच स्वरातले आवाज ती ऐकायची, तिच्या कानावर पडायचे, my legs quivered, आणि तिचे पाय लटपटायचे, तिच्या पायांचा जणू थरकापच उडायचा असं सायली म्हणते. वन डे, एके दिवशी, आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. आणि एके दिवशी मी शाळेच्या जिन्यातील पायऱ्या उतरत होती. समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रॅन्टिक स्क्रीम. कोणीतरी अचानक वरून किंचाळले. आय फेल्ट अँड केम ट्रम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. आणि त्या किंचाळण्यामुळे मी जणू 7 पायऱ्या गडगडत खाली आली. माय एल्बो अँड नीज वेअर बॅडली ब्रस्ड. आणि त्या सायलीचे एल्बो आणि नीज हे जणू खरचटले, त्यांना इजा पोचली. माय न्यू फ्रॉक वॉज टोर्न ॲट अ सीम्स. सीम्स म्हणजे एजेस दॅट आर जॉईंट, म्हणजे जेथे 2 कापड एकत्र जोडलेले असतात, जिथे सिलाई असते त्यालाच आपण म्हणजे शिवणीपाशी. सीम्स म्हणजे शिवणीपाशी. बघा, माय न्यू फ्रॉक वॉज टोर्न ॲट द सीम्स. ती म्हणते की माझा नवीन जो फ्रॉक होता तो शिवणीपाशी फाटला. When I reached home, जेव्हा मी घरी पोहोचली, ममा shouted. आई तिच्यावरती ओरडली. I am sick of you. आई म्हटली की मला तुझा वैताग आलाय. मला तुझा वैताग आलाय. When will you stop making me pay
थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रावेजंट लॉसेस. आणि आई म्हटली की असल्या फालतू गोष्टींसाठी माझे पैसे खर्च करण्यापासून तू मला कधी थांबवशील. मदर सेज मी बाय द आर्म. आईने हाताला घट्ट पकडले. त्या सायलीच्या आईने तिच्या हाताला घट्ट पकडले. गिव्ह मी अ गुड जेक अँड सीटेड मी ऑन द बेड. आणि तिने तिच्या हाताला जोरात हिसका दिला आणि तिला बेडवरती बसवले. सी fetched an antiseptic lotion and applied it to my elbow and knees. तिच्या आईने अँटीसेप्टिक जे लोशन होतं ते प्राप्त केले आणि तिच्या हाताला अर्थात तिच्या हाताच्या एल्बोला व तिच्या kneesला ते लावले. but did not hug me. परंतु तिच्या आईने तिला मिठीत घेतले नाही. आईने त्या सायलीला मिठी मारली नाही. Within me lingered an yearning that she would hold me and console me. माझी विचित्र इच्छाशक्ती की आईने मला जवळ घेऊन जणू सांत्वन करावं. कन्सोल म्हणजे सांत्वन करणे. Even if she had given me just a sympathetic pat. आणि आईने नुसती सहानुभूतीने जरी माझ्या पाठीवरती हात फिरवला असता, हात ठेवला असता, my smarting life would have been soothed. इथं बघा स्मार्टिंगचा अर्थ दिलाय हर्टिंग आणि soothed बिकम लेस पेनफुल म्हणजे वेदना कमी होणे. my smarting lips would have been soothed. आणि ती म्हणते की आईने सहानुभूतीने माझ्या पाठीवरून हात जरी फिरवला असता तरी माझ्या ज्या वेदना होत्या त्या कमी झाल्या असत्या. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. आणि तिचा जो लहान भाऊ होता तो सायली जवळच बसलेला होता. ॲज ममा वॉक्ड अवे टू द किचन. आणि आई जशी किचन मध्ये गेली ही केम अँड सॅट बिसाइड मी. आणि तिचा जो लहान भाऊ होता तो तिच्या जवळ आला. He placed his little hand on my arm and whispered. He placed his little hand on my arm. त्याने त्याचे लहानसे जे हात होते ते तिच्या आर्म्स वरती ठेवले आणि whispered आणि तो काही कुजबुजला. Are you in great pain? तुला काही मोठी इजा झाली आहे? I hugged him tight and started crying again. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि जोराने रडायला लागली. असं सायली म्हणते. I used to walk quite cautiously. मी खूप जपून सावधपणे चालायची. Yet I would often stumble. तरी देखील मी पडायचे. One day the class monitress announced. आणि एके दिवशी क्लास मॉनिटरेस म्हणजे मुलींची जी वर्ग प्रतिनिधी असते तिने जाहीर केले की वी विल कॉल हर स्लिपरी. आपण हिला स्लिपरी म्हणायचं. Others sleep on wet ground. Saili manages to sleep even on dry land. इतर जे लोक असतात ते ओल्या जमिनीवर अर्थात जिथं चिखल असेल, जी भिजलेली जमीन असेल तिथं सरकतात, तिथं घसरतात. परंतु सायली ही जणू कोरड्या जमिनीवरती सुद्धा घसरते. That provided the other girls of the class new scope for fun. आणि त्यामुळे तिच्या वर्गातील तिच्या मैत्रिणींना जणू तिची मजा घेण्याची एक नवी संधीच मिळाली. They teased me with the new title every day. ते तिला प्रत्येक दिवशी नवीन नावाने बोलायचे, नवीन नावाने आवाज द्यायचे. सुन लगेचच A verse was composed in my honor. आणि लगेचच तिच्यावरती एक गाणं देखील तयार केलं गेलं. स्लिपरी स्लीपिंग विथआउट मग म्हणजे घसरडी स्लीपिंग विथआउट मग म्हणजे चिखलाशिवाय घसरते. Ask her the simplest question, no answer is your luck. जर तुम्ही तिला अतिशय सोप्यातला जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार नाही. तुमच्या नशिबी उत्तर नाही मिळणार. असं छोटंसं गाणं तिच्या वर्गातील मित्रमैत्रिणींनी तिच्यावरती बनवलं होतं.
I lived in a perpetual fear of everyone, the girls, the teacher, the young and the old. इतर मुली, लहान मोठे, शिक्षक सर्वांविषयी एक भीती तिच्या मनात निर्माण झालेली होती. When I was in class, I dared not move out, and when I was outside, I was afraid of re-entering the class. ती म्हणते की जेव्हा मी वर्गात असायची तेव्हा मला बाहेर जायची, वर्गातून सर्वांसमोरून बाहेर जायची खूप भीती वाटायची. And when I was outside, I was afraid of re-entering the class. आणि ज्यावेळी मी बाहेर असायची त्यावेळेस बाहेरून सर्वांसमोर पुन्हा वर्गात येण्याची मला खूप भीती वाटायची. Nor could I muster the courage to speak to anyone. आणि कुणासमोर देखील बोलण्याची तिची हिंमत व्हायची नाही. आणि कोणाशी बोलायचे अर्थात तिचे धाडस व्हायचे नाही. ठीक आहे, इथपर्यंत आपण आजचा हा लेसन बघूया. Friends, dear friends, I hope you have understood the lesson which I have explained in this video. And here 1, 2, 3, 4, 5. Here there are 5 margin questions, and you have to find the answer of these margin questions. Thank you.